धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षणच कसं देत नाही तेच बघतो. आणि त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? तर नाविलाजी देशातलं 27% आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे. हो, जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना वर्णद्वेष तिकडे सुद्धा ते जाते. आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्रभरातल्या त्यांच्यासाठी हा कायदा आणि अधिसूचना काढायला लावला अध्यादेश याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल तर नाविलाजी देशातलं 27% आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे. करणार म्हणजे करणार. मंडल कमिशनला कुठेतरी आव्हान द्यायचा प्रयत्न केला जातो. मंडळ द्या ना, त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान. काय आणि त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे. त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत त्याची हिंमत असेल तर. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा तो सुटला. धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षणच कसं देत नाही तेच बघतो. नाही तुम्ही असं 5 महिन्या म्हणाले होते. तेच म्हणलं प्रश्न सुटला नाही असं तुम्ही कसं तुम्ही तर म्हणाले की आणखी थोडं राहिलं नव्हती. हे प्रमाणपत्र हातात पडून द्या ना, घालून मोकळा मग मी. हो, जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया तिथे आपले जे काय निग्रो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जी आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे. तिथे सुद्धा ते जातील. काय ह्याचं काय जातील. विश्व नेते होऊन पाहताय. हां विश्व नेते होऊन पाहताय. माझ्या शुभेच्छा आहेत.